गच्छध्वं समन्धध्वं सौमनासि जानतां देवाभागं यथा पूर्णे संजनानां उपासते। नमस्कार. डोळे हळूहळू उघडा. नमस्कार. आज आपण योग दिवस साजरा करत आहोत. जो प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने आपण योगासने आणि प्राणायाम करणार आहोत. चला उभे राहा सर्वजण. हात सैल सोडा. खाली सरळ ठेवा. हात सरळ, मान सरळ. सर्वप्रथम आपण चालन क्रिया करूया. चला दीर्घ श्वास. श्वास घेत मानवर, श्वास सोडत खाली. असे आपण 8 आवर्तन करणार आहोत. चला स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8. विश्रांती. आता आपली मान आपण डावीकडे वळवूया आणि नंतर श्वास घेत मध्ये येऊया आणि नंतर श्वास घेत परत उजवीकडे वळवूया. असं 8 वेळा करूया. चला स्टार्ट. जेव्हा आपण मान मागे डावीकडे वळवाल तेव्हा हनुवटी आपल्या खांद्यावर आली पाहिजे. या पद्धतीने आपण करूया. चला स्टार्ट. श्वास घ्या. डावीकडे वळवा मान. आपला हनुवटी खांद्यावर ठेवा. 1 श्वास घेत मध्ये या. परत श्वास घ्या. श्वास घेत सोडत आपल्याला उजव्या खांद्यावर हनुवटी आली पाहिजे. परत मध्ये. असं आपण 8 वेळा करूया. चला स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 मध्ये आला आणि विश्रांती. आता मान खांद्याच्या दिशेने झुकवायची आहे आपल्याला उजव्या साईडने. चला स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 मध्ये आला आणि विश्रांती. आता मान आपल्याला गोलाकार पद्धतीने फिरवणार आहोत. आता काय करायचं, मान उजव्या बाजूने पूर्ण गोलाकार पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता मान काय करायचं आपल्याला खाली खाली आला मान. दीर्घ श्वास घ्या. आता उजव्या खांद्याकडे आला. वर, डावीकडे आणि खाली. अशा पद्धतीने आपण 4 वेळा उजवीकडून आणि 4 वेळा डावीकडून अशी आपण 8 वेळा उजवी आणि 4 वेळा डावीकडे असं 8 वेळा फिरवून घेणार. चला स्टार्ट. 1 2 3 4 5 डावीकडून आता 6 7 8 9 10. मानेचा त्रास आहे त्यांनी सुद्धा मानेचे व्यायाम करायचे नाही, टाळायचे. आता पायामध्ये अंतर घ्या किंचित. आता हात आपण गोलाकार पद्धतीने वर आणि खाली असं या पद्धतीने आपण 8 वेळा करून घेणार आहोत. चला स्टार्ट. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3 4 5
6 7 8 रिलॅक्स, विश्रांती घ्या. स्कंदचक्र, हात खांद्याच्या रेषेत सरळ घ्या, सरळ घ्या. हातांची बोटे खांद्यावर ठेवा आणि संपूर्ण गोलाकार पद्धतीने फिरवत हाताचा कोपर एकमेकांना जोडला जाईल, गेला पाहिजे. चला, या पद्धतीने आपल्याला 8 वेळा सरळ आणि 8 वेळा उलट्या पद्धतीने करायचं. चला, स्टार्ट. 1 श्वास घेत वर, श्वास सोडा खाली, परत हाताचे कोपर जोडून घ्यायचे. चला, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8. आता तेच पद्धत आपल्याला उलट्या पद्धतीने, आपले दंड कानाला लागले पाहिजे. चला, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8. रिलॅक्स. हात समोर, संपूर्ण एका दिशेने म्हणजे उजव्या बाजूने कमर फिरवायची आहे. डाव्या हातांची बोटे उजव्या खांद्यावर ठेवावी, खांद्यावर घेऊन पुन्हा समोर या आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने. 2 3 माने वळवायची तिकडे. 4 5 6 7 8 9 1. गुडघे वाकवत खाली बसा. 2 हात सरळ समोर ठेवायचे. 3 4 5 6 7 8. आता आपण योगासनाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण करणार आहोत ताडासन. पायामध्ये अंतर घ्या, थोडंसं अंतर घ्या पायामध्ये. दीर्घ श्वास घेत हात बाजूला गोलाकार पद्धतीने वरच्या दिशेने घेऊन चला. दोन्ही हाताचे दंड आपल्या कानाला लागले पाहिजे. कमर वर ओढा. आता श्वास घे, कमरेचा भाग वर ताणायचा आहे. त्यानंतर चवड्यावर या. संपूर्ण शरीराचा तोल सांभाळत स्थिर थांबण्याचा प्रयत्न करायचा. 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार टाचा खाली ठेवा. श्वास सामान्य, हात खाली घ्या. प्रत्येक आसन आपण 10 सेकंद थांबणार आहोत. आपण वृक्षासन. सर्वप्रथम आपण उजव्या पायाने करूया. तोल सांभाळत दुसऱ्या गुडघ्यातून वाकून म्हणजेच डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या मांडीच्या आतील भागाला लावा. डाव्या पायाचा तळवा, उजवा पाय सरळ ठेवायचा. डावा पाय वर उचला. उजव्या पायाच्या तळवेला लावा, मांडीला आतील भागाला. तोल सांभाळत वरच्या दिशेने घेऊन चला हाताला. नमस्कार नमस्कार.
10 सेकंड होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सावकाश रिलॅक्स. प्रकार आपण दुसऱ्या पायाने करूया. डाव्या पायावर तोल सांभाळत आहे, डावा पाय सरळ आणि उजव्या पायाचा तळवा पायाच्या मांडीला लावायचा आहे. यातून श्वास घेत हात वर गोलाकार पद्धतीने. श्वसन सामान्य 10 सेकंड होल्ड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विश्रांती. आसन. हे आसन करताना दोन्ही पाय जोडा. दीर्घ श्वास घेत हात वर घ्या. श्वास सोडत पाठीचा पुढचा भाग दिशेने झुकवा. कमरेतून संपूर्ण शरीर ताणात हळूवारपणे जायचं आहे. दोन्ही हात पायाच्या बाजूला. डोकं आत घ्या. दहा सेकंद थांबा. अंगठा पकडा. जमत नसेल तर मानसैल सोडा. 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 श्वास घेत वर या. विश्रांती. हे आसन करताना पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात कमरवर ठेवा. छातीचा भाग ताणायचा आहे. छातीचा भाग ताणायचा आहे. मानेला सैल सोडून द्या मागे. कमरेला भाग द्यायचा आहे. श्वसन सामान्य 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 श्वास घेत समोर या. विश्रांती घ्या. करताना पायामध्ये अंतर घ्या. एक पाय एका दिशेने वळवा. डावा पाय एका दिशेने वळवा. श्वास घेत हात खांद्याच्या रेषेत घ्यायचे आहे. श्वास सोडत जो पाय वळवलेला आहे आपण त्या पायाच्या दिशेने खाली झुकवायचं वाकायचं आहे. त्या दिशेने खाली वाकायचं आहे. पायाच्या मागे हात ठेवा. पायाच्या मागे हात ठेवा आणि वरच्या दिशेने बघा. 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 श्वास घेत वर. आता हळूवार दुसऱ्या पद्धतीने तीच पद्धत आपल्याला करायची आहे. दुसरा पाय वळवा. दोन्ही हात खांद्या समान. श्वास घ्या. श्वास सोडत खाली वाकायचा आहे. हात वर. हाताच्या दिशेने बघा वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 श्वास घेत वर. विश्रांती. आता बैठक स्थितीमध्ये घेऊया. खाली बसूया. दोन्ही पाय सरळ. सर्वप्रथम दंड स्थितीमध्ये या. दोन्ही हात तुमच्या कमरेच्या बाजूला ठेवा. मान सरळ. आता आपण भद्रासन करूया. दोन्ही हात पाय गुडघ्यातून वाकवत आपण भद्रासन करूया. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे आहे. भद्रासन मध्ये या. अंगठ्याला हाताने पकडून ठेवा. पाठीचा कणा सरळ.
मान सरळ, गुडघे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंद थांबा. 1 मान सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय सैल सोडा. विश्रांती. हात मागे. विश्रांती घ्या. गुडघे वाकून वज्रासन करताना, हे आसन करताना सर्वप्रथम गुडघे वाकून गुडघ्यावर बसायचे आहे. दोन्ही पायाचे अंगठे जोडलेले असावे मागच्या बाजूने. पोटऱ्या आणि टाचेवरती भार देऊन आपल्याला स्थिर स्थितीमध्ये हे आसनात थांबायचं आहे. हात मांड्यांवर ठेवा. डोळे बंद. 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. पाय सैल सोडा. मान मागे टाकून विश्रांती घ्या. आसन आहे. आता आपण करत आहोत अर्धउष्टासन. हे आसन करताना सर्वप्रथम गुडघ्यावर बसायचे आहे. वज्रासनात पायात अंतर घ्या. आता गुडघ्यावर उभे राहा. दोन्ही पाय चवड्यावर मागच्या बाजूने. दोन्ही हातांची कमरेवर आधार द्या. हळूवारपणे छातीचा भाग ताणायचा आहे. समोरच्या दिशेने ताणा. मान मागे सोडा. पाठीला बाग द्यायचा आहे. कमरला पुढे ढकला. कमरला पुढे. स्थिर थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. परत वज्रासन स्थितीमध्ये बसा. घ्या. गुडघ्यावर उभे राहा. उष्टासन करायचं आहे. दोन्ही पायांच्या चवड्यावर यायचं आहे. दोन्ही हात समोर. श्वास घे. उजवा हात गोलाकार पद्धतीने फिरवा मागे. मान मागे टाका. त्याच पद्धतीने डावा हात गोलाकार पद्धतीने फिरवा. दोन्ही हात ठेवा पायांच्या टाचेवर. पाठीच्या कणाला बाग द्या. कमरला पुढे ढकला आणि मान सैल सोडा. 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. हळूहळू पुढे या. आता आपण वज्रासन स्थितीमध्ये बसलेलो आहोत. पायामध्ये अंतर घ्या. पायांचे अंगठे जोडलेले मागच्या बाजूने. दोन्ही हात समोर ठेवा. श्वास घ्या आणि श्वास थोडा समोर ताणा. या श्वास सोडत पुढे यायचं. पुढील दिशेने पाठीच्या कण्याला ताण दे. समोरच्या दिशेने खेचत न्यायचे आहे. हनोटी समोर ठेवा. या आसनामध्ये आपण काही काळ थांबूया. विश्रांती घ्या. पूर्वस्थिती या. पूर्वस्थितीमध्ये यायचं. पाय सैल सोडा आणि हात मागे घ्या. विश्रांती. दोन्ही पायात अंतर घ्या. दोन्ही हात श्वास घेत वर घ्या.
आता संपूर्ण हात वरच्या दिशेने ताणायचे आहे. कोपऱ्यामधून हात वाकवून पाठीच्या कण्याला लावण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा सरळ, मान सरळ. 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात सैल सोडा, पाय सैल आणि विश्रांती घ्या. हे असं करताना दोन्ही पाय जोडा. एक पाय गुडघ्यातून वाकवा. डावा जो पाय वाकवलेला आहे त्या विरुद्ध दिशेने हात घ्यायचा आहे. म्हणजे जर डावा पाय वाकवलेला आहे तर हात आपला असा वरून ठेवायचा, डावा हात मागे, उजवा हात वर आणि गोलाकार पद्धतीने पुढे घ्या. या हाताने पायाला पीठ द्यायचा आहे. संपूर्ण पाठीचा कणा सरळ ठेवा. मान सरळ एका दिशेने वळून खांद्याच्या वर हनुवटी ठेवा. खांद्याच्या वर हनुवटी ठेवायची. 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती घ्या दोन्ही पायाला. आता हेच आपण दुसऱ्या बाजूने करू. उजवा हात मागे घ्या, डावा हात वर, गोलाकार पद्धतीने फिरून पायाजवळ आणा. पायजवळ घ्या, अजून घे पायजवळ अजून. हा, आणि आपल्या डाव्या हातात खांद्याच्या हनुवटी, डाव्या खांद्याच्या वर हनुवटी आणा. 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती घ्या. हात मागे आणि विश्रांती. दोन्ही पायाला रिलॅक्स. आता आपण भुजंगासन करतो आहे. दोन्ही हात खांद्याच्या बाजूला ठेवा. हातांची बोटे एकमेकांना जोडलेली. मान समोर ठेवा. आता श्वास घेत मान हळूवार वर आणा. वर उचला मान हळूवार. श्वास घेत वर या. थांबा तसेच 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत खाली आणि विश्रांती. हे आसन करताना हनुवटी जमिनीवर ठेवा. दोन्ही हात पोटाखाली. सर्वप्रथम आपण एका पायाने हे आसन करूया. उजवा पाय आपल्याला उजवा डावाने उजवा पाय 30 अंशावर उचला. उजवा. अंशावर 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती घ्या. चालू. तोच पाय आपल्याला 45 अंशापर्यंत आणायचा आहे. उजवा पाय आणि उजव्या पाय 45 अंशापर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती घ्या. आता तोच पाय आपल्याला 60 अंशापर्यंत आणायचा आहे. आणि 60 अंशापर्यंत पाय जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती घ्या. आता दुसऱ्या पायाने करूया आपण. चला, डावा पाय 30 अंशापर्यंत उचला. श्वसन सामान्य. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली. तोच पाय आपल्याला 45 अंशापर्यंत आणायचा आहे. यावर श्वसन सामान्य. 1 2 3 4 5 6 7 8
विश्रांती घ्या. तोच पाय आपल्याला 60 अंशापर्यंत आणायचा आहे. अनावर जास्तीत जास्त वर आणण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती घ्या. हाच प्रकार आपण दोन्ही पायाने करूया. यामध्ये फक्त 30 अंशावर आपल्याला पाय उचलायचे आहे. हलोटी जमिनीला टेकलेली. श्वास घेत हलोटी जमिनीवर ठेवा. हलोटी दीर्घ श्वास घ्या. दोन्ही पाय 30 अंशावर उचला. गुडघे सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. दोन्ही पायाची बोटे हाताने पकडा. श्वास सोडत आपल्याला कंबर जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. श्वास सोडत यावर 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. पाय सैल सोडून द्या. चला पुढचं आसन आहे उत्तान पद्मासन. दोन्ही पाय 90 अंशापर्यंत आणा. श्वास सोडत 45 अंशापर्यंत आणा. हळूवार 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत 90 अंशावर आणा आणि सावकाश खाली आणा. विश्रांती घ्या. पाय सरळ. हात सरळ ठेवा. श्वास घ्या. श्वास सोडत दोन्ही पाय 90 अंशापर्यंत आणा. श्वास सोडत 90 अंशापर्यंत. 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. हळूहळू खाली आणा. विश्रांती. हे आसन करताना दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून दोन्ही पाय पोटाजवळ घ्या. याच वेळेस मान वर उचला आणि नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंद थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. शवासन. शव म्हणजे मृतदेह. आपलं संपूर्ण शरीर मृतदेहाप्रमाणे जमिनीवर ठेवा. हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने. वरच्या दिशेने घ्या हाताचे तळवे. वरच्या दिशेने घ्या हाताचे तळवे. अशी. पायामध्ये अंतर घ्या. मान सैल सोडा. डाव्या किंवा उजव्या बाजूने ठेवा मान. शरीराला विश्रांती द्या. नैसर्गिकरित्या चालू असलेल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. आत येणारा श्वास आणि बाहेर सोडणारा श्वासावर संपूर्ण लक्ष द्या. चेहऱ्यावर कुठलेच भाव नको. सहस्थितीत गाठण्याचा प्रयत्न करा. सर्व अवयवांची कृतज्ञता व्यक्त करत शवासनाचा आनंद घ्यायचा आहे. पायांच्या तळव्यापासून तर डोक्यापर्यंत सर्व अवयवांवरती लक्ष एकाग्र करा. श्वास स्थिर होत असताना पोटाची हालचाल देखील कमी जाणवेल. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास
हा जणू एकच झालेला आहे. या ईश्वरी आनंदाचा अनुभव घ्या. आता 3-4 वेळा दीर्घ श्वास घ्या, सोडा, परत श्वास घ्या, बाहेर सोडा. हळूहळू आपण या आसनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करूया. उजवा पाय गुडघ्यातून वाकवा, वाकवा गुडघ्यातून. डाव्या कुशीवर या, डाव्या कुशीवर या, डाव्या कुशीवर या. असं आता हळूहळू उठा. हाताचं घर्षण, डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू डोळे उघडा. सावकाश सुरुवात करूया. प्राणायाम साधना करूया. आता आपण पद्मासन घाला किंवा वज्रासन स्थितीमध्ये किंवा स्वस्तिकासन, तुम्हाला जे योग्य वाटेल ते आसनात बसा. सर्वप्रथम आपण कपालभाती करूया. हा प्राणायाम करत असताना श्वास बाहेर सोडा आणि त्याच वेळेस पोट आत कपाटीला न्यायचं. श्वास बाहेर सोडणे आणि पोट आत घेणे ही क्रिया एकाच वेळेस घडली पाहिजे. विश्रांती घ्या. अनुलोम विलोम. हा प्राणायाम करताना उजव्या अंगठ्याने उजव्या नाकपुडीवर ठेवा. उजवा अंगठा उजव्या नाकपुडीवर बंद करा. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. डोळे बंद. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या आणि डावी नाकपुडी अनामिकेने बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडून द्या. पुन्हा उजव्या बाजूने श्वास घ्या आणि डाव्या बाजूने श्वास सोडून द्यायचा. हीच प्रक्रिया आपण वारंवार करूया. दुसरं बोट अनामिका ठेवायची नाकपुडीवर. वारंवार ही प्रक्रिया करायची आहे. विश्रांती घ्या. हा प्राणायाम करताना दात एकमेकांवर घट्ट बसवा. दीर्घ श्वास, त्या दाताच्या फटी आहे त्या दाताच्या फटीतून दीर्घ श्वास घ्यायचा. नाकाने श्वास सोडून द्या. परत श्वास घ्या. विश्रांती घ्या. भ्रामरी प्राणायाम. हा प्राणायाम करताना दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करा. दोन्ही बोटे डोळ्यांवर, अनामिका दोन्ही नाकपुड्यांवर ठेवा आणि ओठावर करंगळी ठेवायची. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना मकराचा उच्चार उच्चारायचा आपल्याला. चला स्टार्ट.
विश्रांती घ्या. ध्यान. आता आपण काही काळ ध्यान करूया. ध्यान करत असताना हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे बंद. सुखासन किंवा वज्रासन स्थितीमध्ये बसायचं आपल्याला. पाठीचा कणा सरळ ठेवा. पाठीचा कणा सरळ स्थितीमध्ये करा. ध्यान ही एक निरंतर प्रक्रिया, चिंतन आणि स्वास्थ्यपूर्ण प्रक्रिया आहे. ध्यान करत असताना दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करा आणि त्याचबरोबर श्वासासोबत जागृत राहा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ही जागृती आपल्याला ईश्वर प्राप्ती गती देत असते. ध्यान शरीराला शांत आणि आनंदीमय ठेवते. त्याचबरोबर मन, शक्ती, मनोबल वाढते आणि मनाची एकाग्रता वाढते. ध्यान आपल्याला समाधानाच्या गतीने पुढे नेत असते. ध्यान म्हणजे ईश्वर शक्तीशी एकरूप होणे. ज्या वेळेस ईश्वराशी अनुसंधान साधले जाते तेव्हा ध्यान करण्याची प्रक्रियेतून आपण पुढे सरसावतो आणि ध्यान आपोआप लागते. विश्रांती घेऊया. हाताचं घर्षण, डोळे बंद ठेवा. डोळ्यावरून हळूवारपणे फिरवा आणि सावकाश डोळे उघडा. आता आपण विश्व प्रार्थना घेऊया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.